सूरज विषे नॉट स्ट्रायकिंग याला मिरज. दिस इज द बिग बॅटल. सूरजसाठी त्याच्या आर्क पासून त्याच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केलेला आहे. पंचांचा आपल्याला अपेक्षित असतं की पंच मागे वळून काही इशारा देतील, परंतु आपलेच जवळचे पंच राजीव राठोड सर तिथूनच असताना त्याने इशारा केलेला आहे. ॲज अ प्रोफेशनल अंपायर तुम्हाला मागे वळायचं असतं, काही गोष्टी तुम्हाला सूचित करायच्या असतात. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू पैचा हवा तसा संपर्क करता आला नाही. या अगोदर अनेकदा सँडी आपण चर्चा केलेली आहे की अधिकची ताकद वापरण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर तुमचं जे टायमिंग आहे ते हुकत असतं. त्या पद्धतीने मग काही कुचकामी फटके निर्माण होत असतात. त्या पद्धतीचा फटका आपण पाहिला. एकही धाव यावर तिथे पूर्ण करता आली नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज अजय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे, परंतु समोर फलंदाज सूरज विषय आहेत हे विसरून चालणार नाही. सूरजची कडा घेत असताना बॉल थर्ड मॅरिजन मध्ये जाताना आपण बघतो क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. ॲज पर दी प्लॅनिंग, ज्या पद्धतीचा प्लॅनिंग केलेले त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला आपण बघतो. या अगोदर लेन बॉल ठेवताना त्याला आपण पाहिलं होतं. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुललेल्यांचा चेंडू ड्रायव्हिंगसाठी खरं तर आमंत्रित करण्यात आलं होतं. एज लागली, मागे निघून गेला निर्धाव चेंडू. यावेळेस समोर खेळत आहेत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे काय घडलं, हा झेल सुटलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रतिस्पर्धी संघातील सगळ्यात महत्वाचा घातक फलंदाज सूरज विषय याचा हा जेल दरम्यान तिकडे ड्रॉप झालेला आपण बघतो. उजव्या स्टेजच्या बाहेरून खेचून मारलं होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीचा प्रेशर तिकडे क्रिएट झाला होता तो प्रेशर जुगारून लावण्यासाठीचा फटका खेळला होता सूरजने. आणि तिथे सुद्धा ते बुचकळ्यात सापडले होते, कारण क्षेत्ररक्षक जर 2 पावले पुढे त्यांना येता आलं असतं कदाचित तो झेल सुद्धा संपन्न झाला असता. 2 धावा मिळत आहेत. अजय टप्प्याचा चेंडू, यावेळेचा फटका चांगला आहे. कोणत्याही क्षेत्ररक्षकासाठी संधी नाही. या अगोदर जी जखम झाली होती त्यावर मीठ सोडण्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज सूरज विषे. त्याच्या बॅट मधून विशेष फटका, चौकार. दोघांची शरीरयष्टी जर आपण सँडी पाहिली तर ती सारखीच आहे, सांधर्म्य असणारी हे जुळणारी आहे. या पद्धतीने अगोदर आपण माही 11 आंबेच्या वतीने 2 बॅटर पाहिले होते. समोर समालोचन कक्षाच्या समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले, त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाही. पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे, याचाच अर्थ या फटक्यावर मिळतील एकूण धावा 6. षटकार. केलेल्या चुकांचे हे परिणाम आहेत असं म्हणायला हरकत नाही. या अगोदर एक झेल सुटला होता, त्यानंतर लगेच षटकार. पुन्हा एकदा सूरज उजव्या इष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अनसर्टनिटी कॉरिडॉर वापरण्याचा प्रयत्न केलाय. ज्या पद्धतीने पंचांनी तिकडे प्रतिक्रिया नोंदवली, पंच सुद्धा थोडे हेजिटेट होते. याचा अर्थ पंचांना असं वाटत होतं की चेंडू थोडा जर आतून आला असता तर कदाचित हा वाईट बॉल नसता, परंतु पुन्हा एकदा तेच नियम सर्वांसाठी सारखे ते सँडी, हा वाईट बॉल. फुलटॉस, आडव्या बॅटने फटका खेळलाय. यावेळेस शॉट मिड विकेटच्या अगदी जवळून चेंडूला काढलेला आहे आणि पाठवलेलं आहे सीमारेषेच्या पलीकडे. थेट सुनील गावस्कर स्टँडला सलामी देणारा हा नेत्रदीपक चौकार.
त्यानंतर बॉलच्या पिचपर्यंत पोहोचले होते, आडव्या बॅटने फटका प्रोड्यूस केला होता फलंदाज सूरज विशेने, त्याचमुळे त्याला हा चौकार दरम्यान मिळालेला आपण बघतो. षटक संपतं पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिला तर त्या आहेत 18 3 षटकांचा हा निर्धारित सामना आपण सगळेजण बघत आहोत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघांकडे चांगली बॅटिंग आहे, चांगली त्याचबरोबर बॉलिंग लाईनअप असलेला आपण सगळेजण बघत आहोत. परंतु पुन्हा एकदा तेच आहे की तुम्ही त्या प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्या समोर असणाऱ्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीचं प्रदर्शन करता त्यावरून तुमचं नाव चर्चेत येत असतं, त्या पद्धतीने तुमची चर्चा होत असते. त्यामुळे ही चर्चा कोण मिळविल याकडे आपलं लक्ष आहे. व्हॉट अ ग्रेट हिट, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. या एका क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर जरूर केले, हात उंचावर डोक्याच्या वरून गेले, परंतु चेंडू आवरता आला नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. व्हॉट अ ग्रेट हिट, 4 रन्स. सगळेजण बघत आहोत अत्यंत चांगली फलंदाजी इथे तोंडलीच्या वतीने करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहिलेले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेला नाही. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दूधधारी तलवार ज्या पद्धतीने असते, दोन्ही बाजूने आक्रमकता, दोन्ही बाजूने धारदार बाजू, त्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी जरूर पाहिले, परंतु काय चेंडू हाताळला. या पद्धतीचा चेंडू तुम्हाला फार मोठा कॉन्फिडन्स देऊन जातो. गोलंदाज रोहितच्या वतीने हा चेंडू हाताळण्यात आलेला आहे. 1.2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावपलकावर एकही फलंदाज गमावलेला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर शोधला होता रोहितने. ही योग्य वेळ आहे यॉर्कर चेंडू शोधण्यासाठीची. समोर ठेवतायत ऑन ड्राईव्हचा चांगला फटका, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह offered by the batter, field spin available, fielded that ball successfully, returns it, just one single available, nothing more than that. What a good looking, what a great spectacular competition tournament has been organized by Avi Murbade and his teammates Sagar Kapdi and his all teammates. Great tournament. This is the 4th consecutive night of this tournament. Friendship trophy we can call it into Marathi. मैत्री चषक. फुलटॉस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट द्यायची होती, परंतु त्यामध्ये तितकं यश मिळालं नाही. फलंदाज सूरजला ड्रिल करून दाखवतायत, नाराज आहेत. क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे सँडी की तुम्ही एका चेंडूवर केलेली चूक तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. त्यातून तुम्ही लेसन घेऊ शकता, काही धडे शिकू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागते. हा फटका चांगला आहे, 30 यार्ड सर्कलला भेदलेला आहे. पॉइंटच्या वरून खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक इथे चांगलं बॅकअप देत आहेत. डावखुरे हाताने चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. याच दरम्यान धाव मिळाल्या 2. या 2 धावा पुरेशा आहेत या चेंडूवर, त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत 26-26. एकही फलंदाज गमावलेला नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अलीकडच्या ग्रामीण क्रिकेटचा विचार करता किंवा टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करता तर षटकांची संख्या कमी होत चाललेली आहे. तिथे तुम्हाला मग त्या कमी षटकांमध्ये जास्त धावा हवेत. म्हणजे तुम्ही किती फलंदाज गमावले याची चर्चा होत नाही, तुम्ही धावा किती केल्या याची चर्चा जास्तीत जास्त होते. त्याचमुळे त्या जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न तोंडलीचा असेल. षटकं संपतायत 2, यावेळेस 13.00च्या धावगतीने धावपलकर धावेत 26. एकही गडी गमावलेला नाही. प्रथम फलंदाजी होत आहे ती म्हणजे जय हनुमान तोंडली ए या संघाची. आयोजित मैत्री चषक 2026 ही स्पर्धा आहे. निश्चितपणाने अगदी आपण हे सगळे जण सांगू शकता, कारण या अगोदर मी ती चर्चा केली होती की या स्पर्धेने अनेक मापदंड ओलांडलेले आहेत.
म्हणजे कोणत्याही स्पर्धेचा नावलौकिक होत असताना त्या स्पर्धेत खेळले जाणारा क्रिकेट, त्या स्पर्धेतील मुख्य मैदानामध्ये असणाऱ्या प्रेक्षकांची संख्या, त्याचबरोबर त्या स्पर्धेतील मुख्य मंचावर असणाऱ्या अतिथींची संख्या, त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेतील मुख्य पंच आणि समालोचक, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींवर, त्या मापदंडांवर ते बॉक्सेस टिक करत असताना ही स्पर्धा पुढे जाते. अर्थात मैत्री चषक 2026 तिसरं षटक रोहित भोईर येत आहेत. अत्यंत चाणाक्ष चतुर अशा पद्धतीचे खेळाडू आहेत रोहित भोईर. गोलंदाजीमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, यावेळेस वाईट, एक अतिरिक्त धाव मिळेल. एकूण धावांचा विचार केला तर धावा 27-27. ऑनसाइडला खेळण्याचा पर्पजफुली प्रयत्न केला गेलेला आहे फलंदाज सूरजच्या वतीने. पुन्हा एकदा तेच आहे की लांबीची तुम्हाला व्यवस्थितरित्या खरं तर तिकडे लांबीचं निरीक्षण करता आलं नाही असं म्हणायला हरकत नाही. लांबीचा अंदाज तुमचा फोल ठरला, अदरवाईज समोर खेळण्याची लांबी होती आणि त्यावेळेस तुम्ही ऑनसाइडला पूल अथवा शॉर्ट पूलचा फटका, ओकचा फटका खेळता. समोर ठेवताय, समोरच्या दिशेने खेळताय, स्ट्रेट ड्राईव्ह लाईक सुनील मनोहर गावस्कर. सुनील गावस्कर यांच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा. या अगोदरच्या स्पर्धेत अर्थात नवापाडा स्पर्धेमध्ये ज्यावेळेस मी जोडलं गेलो होतो सँडी, त्यावेळेस जहांगीर S.A. जहांगीर म्हणून पंच होते. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याला ज्यावेळेस मी सचिन तेंडुलकर यांचा नावाचा उल्लेख केला होता, त्यावेळेस त्यानंतर त्याने माझ्याबरोबर संपर्क साधला आणि सांगितलं की स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जर आपण विचारात घ्याल तर ज्यामध्ये सुनील गावस्कर यांच्या नावाचा उल्लेख होणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर माझ्याही ते माहितीत होतंच, परंतु तरीसुद्धा सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा उल्लेख होणं अधिक संयुक्तिक आहे असं मला वाटलं होतं, त्यावेळेस मी तो केला होता. स्ट्रेट ड्राईव्ह लाईक सुनील गावस्कर. 31 धावा आहेत धावपलकावर, 3 चेंडूचा खेळ शेष आहे. धावपलक 40 पर्यंत जाणं कुठे ना कुठे गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या तोंडली ए साठी, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी भुवन संघाकडे, त्यांच्याकडे सुद्धा अत्यंत आक्रमक फलंदाज आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चूक करतोय, त्याच्या हाताला चटका बसला, झटका बसले त्या गोलंदाजी करणाऱ्या भुवन टीमला, कारण चेंडू सरळ जाऊन सीमारेषेवर धडकलेला आहे. नशिबाचा चौकार. थँक्यू. 35 धावांपर्यंत डाव पोचलेला आहे. 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित भोईर तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत सूरज विषे. एखादा मोठा फटका सूरजकडून सुद्धा अपेक्षित असेल तोंडलीकरांना, पाहायचंय तो येईल का. या पद्धतीचं नावलौकिक की अगोदर अनेक वर्षांमध्ये सूरजने सुद्धा कमावलेलं आहे. फुलटॉस समोर खेळताय, स्वतःला स्ट्रेच केलं, त्यानंतर फटका केला. क्षेत्ररक्षकावर प्रेशर टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे स्ट्रायकिंगला थ्रो. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली. स्वेलेक पंचांकडे मागणी करताय, स्वेलेक पंच कन्फर्म आहेत, त्याचमुळे आता या 2 धावा पूर्ण होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. ही रणनीती तुम्हाला आखता आली पाहिजे. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये डाव प्रति डाव, नीती रणनीती, हल्ले प्रति हल्ले, या सगळ्या गोष्टी होत असतात. शोध प्रतिशोध सुद्धा होतो. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची बलस्थानं, प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांची आपण पाहिले तर त्यांच्या उणिवा, या सगळ्या गोष्टी विचारात घेत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करत असता. 37 धावा आहेत. एका चेंडूचा खेळ शेष आहे. सूरज ट्रॅकिंगला 23 धावांवर खेळतोय. पाहायचंय इथे एखादा चौकार जरी आला संदीप, तरी मला असं वाटतं की डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ शकतं. ज्या पद्धतीच्या धावपलकाचा विचार तोंडली करत असेल त्या पद्धतीचं धावपलक हे म्हणजे 40 असू शकतं.
अशी कल्पना आपण करू शकतो, कारण चांगली गोलंदाजी आहे तोंडली संघाकडे. परंतु परंतु पुन्हा एकदा तेच आहे की भुवन संघाकडे ज्या पद्धतीने एक्सप्लोसिव्ह डायनॅमाइट्स आहेत बॅटिंगमध्ये, विशेषत्वाने रोहित भोईर असतील, रोहित साबळे असतील, यांना आवरणं कितपत शक्य होईल त्यावरून या सामन्याचा निर्णय पुढे जाऊन, निकाल पुढे जाऊन आपण सगळेजण बघू शकू. व्हॉट ए ग्रेट बॉल. अत्यंत चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलेल्या गोलंदाजीच्या वतीने. त्याच्या धाडसाचं कौतुक असेल. शेवटचा चेंडू यॉर्कर लेंथवर हाताळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या बाहेर पाचव्या एसटीवर हा चेंडू. हा बघा, चेंडूपळीचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. याचबरोबर पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकर धावांचा विचार केला तर त्या बनलेले आहेत 37-38 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी भुवन या टीम समोर. फेकताना गोलंदाजाला आपण पाहिलं, त्याचमुळे धावफलक हे 37 वर स्थिर राहिलं. 38 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चेस राऊंड करायचं आहे सामना जिंकण्यासाठी भुवन या टीमला. आणि ते काम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना आपण बघत आहोत, ती म्हणजेच भुवन टीमच्या वतीने बॅटर अक्षय भोईर आणि भावेश भोईर आणि अक्षय गायकवाड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण सगळेजण बघत आहोत भुवन टीमच्या वतीने. 38 धावा त्यांना बनवता येतील का? गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज तयार होताना आपण सगळेजण बघत आहोत, ते म्हणजेच जय हनुमान तोंडलीच्या वतीने आदर्श शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघत आहोत. युवा उद्योजक मालेडचे आतिशजी पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन अनेकदा चर्चेत असतं आणि त्याच कॉम्बिनेशन सहित या स्पर्धेची त्याने व्हिजिट केलेली आहे, भेट घेतलेली आहे. सदिच्छा भेट. अतिशय आपलं सरचे स्वागत. अनेकदा प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींची आपल्या खरं तर दखल असते किंवा त्यावर प्रत्येकाला गर्व असतो असं म्हणतात. माझा हा शब्द वापरू नये, परंतु गर्व ठीक आहे, स्वाभिमान हा एक वेगळा मुद्दा आहे.
अनेकांना आपल्या विद्वत्तेवर असतो, कोणाला तुमच्या खेळावर असतो, एखादा चित्रकार असेल तर त्याच्या पेंटिंगवर असतो, एखादा शिक्षक असेल तर त्याच्या टीचिंगवर असतो. परंतु एखादा बॉडी बिल्डर असेल, चांगलं जर शरीर तुमच्याकडे असेल तर त्याच्या शरीराचंही त्याला काहीतरी वाटत असतं. परंतु अतिश हा त्यातला नाही आहे. चांगलं शरीर त्याच्याकडे तरीसुद्धा अत्यंत सुस्वभावी असं व्यक्तिमत्व आतिश पवार यांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. तुमची टीका होत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही किती शांत असता त्यावरून तुमचं कॅरेक्टर रिव्हील होतं. तर मला यातून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु प्रत्येक गोष्ट इथे रिव्हील करता येत नाही, काही मर्यादा आहेत. व्हॉट अ ग्रेट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला, थोडा म्हणजे खूपच खाली राहिला. चेंडू फळीचा संपर्क इथे फलंदाजाला करता आला नाही. डावकुरी हाताचा फलंदाज अत्यंत आक्रमक असतो, आपण असं बऱ्याचदा ऐकलेलं आहे. अनेक गोष्टी लहान असताना आपण ऐकतो, बागुल बुवाच्या वगैरे, त्या पद्धतीने असं असतं. व्हॉट अ ग्रेट बॉल. चांगला चेंडू अगदी बरोबर समोर ठेवला गेलेला. कसा बसा या चेंडूवर संपर्क करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता. डावकुरे हाताच्या फलंदाजाला अडचणीत आणणं, ते सुद्धा अँग्युलर डिलिव्हरीने. इट्स अ व्हेरी टफ जॉब. अत्यंत कठीण काम आहे, परंतु हा गोलंदाज ते करतोय. अक्षय आणि त्याच्या साथीने भावेश दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघतो. 3 धावा आहेत धावपलकावर. आतापर्यंत एकूण 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत, कारण 2 चेंडू वाईट सुद्धा हाताळलेले आहेत गोलंदाजाने. पाहिजे उर्वरित 4 चेंडूंची फेक कशा पद्धतीने केली जाईल. गोलंदाज आदर्शच्या वतीने स्ट्रायकिंगला बॅटर आहेत अक्षय. पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, फुल लेंथ, पुन्हा एकदा फुल लेंथ. मी या अगोदर पहिल्या फेरीत सुद्धा खरं तर या टीमचं वर्णन केलं होतं. अर्थात आपण पाहिलं तर भुवन टीमचं वर्णन केलं होतं. फलंदाजी गोलंदाजी चांगली आहे, परंतु यावेळेस गोलंदाजी मात्र चांगली करतायत गोलंदाज तोंडलीचे. आणखी एक चांगला चेंडू उजवेष्टेच्या बाहेरचा परफेक्ट यॉर्कर. वाईड यॉर्करचा शोध घेण्यात आला. क्षेत्ररक्षक नागेशचे चांगले प्रयत्न आपण पाहिले. फक्त एकच धाव दरम्यान पूर्ण होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. तुमच्याकडे रन चेस करत असताना सेट प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे दुसरा डाव डिफेंड करत असताना सुद्धा प्लॅनिंग सेट होणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थानं तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. Nick and taken by wicketkeeper. This is the first big blow for batting team. Jehanman Bhuvan, batter departs. फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या ऐवजी रोहित भोईर. रोहित साबळे बाद होत आहेत. रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण सगळेजण बघत आहोत. या षटकातील इथून पुढे एकच चेंडू विशेष आहे. काय इथे गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज आदर्शने. फक्त 4च धावा खर्च करतायत. एक गडी बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू त्यांच्या वतीने फेकला जाईल. आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. हवाई मार्गाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. दिस इज माइट हिट सिक्सर.
ते गमावलेला आहे. 2 षटकांचा केस आणखी शेष आहे. 2 षटकांचा विचार केला तर एकूण 38 धावा बनवायचे. त्याचा अर्थ 12 चेंडू 28 धावा असं समीकरण. 14 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवणं अत्यंत गरजेचं आहे. पाहायचं या 14 धावा बनवता येतील का. आम्ही मुरबाडकर अशा पद्धतीने टी शर्ट वेअर केलेले आहे आमच्या रोशनने. या अगोदरचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण राहिलेला आहे, परंतु अलीकडचा त्यांचा हाल हवाल मला जाणून घेता आला नाही. यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा जरूर करेल. हॉन्सलला फटका घेताय, क्षेत्ररक्षक चुकवतायत. एक तर मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धाव होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज जीवन येत आहेत. जीवन मरणाचाच प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर प्रत्येक सामना तुमच्यासाठीचा नॉकआउट स्टेजचा आहे. म्हणजे पहिला सामना जिंकला तर दुसऱ्याकडे, दुसरा जिंकला तर तिसऱ्याकडे तुम्ही वाटचाल करू शकता. खूप उंच गेला, तितका लांब जाईल का हे पाहायचंय. व्हॉट ए ग्रेट जजमेंट, अत्यंत चांगलं जजमेंट. नाईट क्रिकेटमध्ये या पद्धतीचं जजमेंट अत्यंत दुर्लभ असतं, परंतु या क्षेत्ररक्षकाने काम अँड कंपोस्ट ॲटिट्यूडने हा झेल टिपलेला आहे. आणि त्याचबरोबर पहिला हादरा मिळतोय प्रथम द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना भुवन या टीमला. दुसरा हादरा. आपण सगळेजण बघत आहोत. 10 चेंडू 27 धावा. This time pulls it. No one available there. Fieldsman try to cover that ball, but unsuccessful attempt with the two bounces. Ball is disappearing all the way for 4 runs. नऊ चेंडू 23 धावा असं समीकरण. उजवेष्टीच्या फार बाहेर एखाद्या फोटोग्राफरला आपण ज्या पद्धतीने पोच द्यावी त्या पद्धतीने फलंदाजाने ते पंचांसाठी पोच दिलेली आहे. आणि पंचांनी सुद्धा पुष्टी केली असं म्हणायला हरकत नाही. हा व्हाईट बॉल आहे, एक अतिरिक्त धाव वाढेल. 9 चेंडू 22 धावा या पद्धतीचं समीकरण. रोहित साबळे यांनी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर आतिश पवार यांच्या वतीने 2000 रुपये. इथे इथे काय घडलंय, उजवेष्टीच्या बाहेरचा इम्पॅक्ट ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की फील पूर्णपणे डेडिकेटेड होतं. तुमच्या अपीलमध्ये जर चांगला फील नसेल तर पंचांचा ते लगेचच निदर्शनास येतं, परंतु पंचांनाही कधी कधी तुम्ही मिसगाईड करण्याचा प्रयत्न करता. दुसरा मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की जर ती मैदानाच्या आतमध्ये गोष्ट व्यवस्थित घडली नसेल, म्हणजे अगदी बरोबर यष्ट्यांच्या समोर जर पकडला नसेल फलंदाज, तर तुमचं जे फिलिंग आहे ते हाफ हार्टेड असतं. ग्रेट बॉल, ग्रेट डिलिव्हरी, अत्यंत चांगला चेंडू. उजवेष्टीच्या बाहेरचा फुल लेनचा वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 07 ने केलेला आहे. चांगला चेंडू. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर कित्येक पटीने वाढविल. 7 चेंडू 21 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. पाहायचा किती धावा मिळतील. मिसफील्ड झाली. एकच धाव आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानण्यात आलेलं आपण सगळेजण बघत आहोत. त्याचमुळे आता एक धाव मिळाली. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू शेष. 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे जय हनुमान भुवनला.
सुरेश बाळेमामा म्हात्रे यांच्यावर आधारित हे संगीत आपण सगळ्यांनी ऐकलं. खरं तर गेली 3-4 वर्षापासून भिवंडीमध्ये स्थित असताना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुरेशजी म्हात्रे यांच्याबरोबर सरळ संपर्कात येण्याचा योग मला आला आणि त्यामध्ये मी अनुभवलं की अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, समाजाच्या प्रश्नांबाबत ज्यांना तळमळ आहे असं व्यक्तिमत्व सुरेशजी म्हात्रे अर्थात बाळेमामा. 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. जर्सी नंबर 01 has got that role to deliver the third over. What a great shot right into the gap all the way for 4 runs. चांगला फट. टीमचे स्कीपर आपणास विनंती, आपण समालोचन कक्षाच्या समोर या. चालू असणाऱ्या सामन्यातील विजयी संघांबरोबर त्याला सामना खेळायचा आहे. 5 चेंडू 16 धावा. आणखी एकदा उजवेष्टीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने झालाय आणि तो स्वाभाविक सुद्धा आहे. फलंदाजाला या स्टेजला त्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला, एक धाव मिळाली. विनासायस जे फुकट ते पौष्टिक. आणखी एकदा हा फटका आणखी एकदा चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. व्हॉट ए ग्रेट शॉट. अलीकडच्या 2-3 दिवसापूर्वी मार्क्रमने खेळला गेलेला फटका होता, त्या पद्धतीचा फटका खेळला. IPL मधील फटकाचा सदुष्ट फटका, मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा सावकार. चार चेंडू शेष, 11 धावांची गरज. 4 मध्ये 11 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या वतीने. मैत्री चषक 4था दिवस, 4थी रजनी. समोर ऑनसाइडला फटका खेळत आहेत, स्लॉक केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, ग्रेट फिल्डिंग. दुसरीसाठी रिटर्न होत आहेत. ज्यावेळेस तुम्ही निदिळ्या छातीने काही संकटाचा सामना करू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही वेगळे पर्याय अवलंबता. त्या पद्धतीचा प्रयत्न या गोलंदाजाने केला, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा चेंडू अडवला. त्याचमुळे आता शेष समीकरणाचा विचार केला तर 3 चेंडू 9 धावा असं समीकरण. क्रिकेटमध्ये विजय तुम्हाला कधी मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. यावेळेस बिस्टायमिंग फटका होता. गोलंदाजाने चेंडूला चेक केलंय, एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहायचंय इथे काय घडेल. सॅक्रिफिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो, सॅक्रिफाईस आपण पाहिलं आणि एक फलंदाज बाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या स्पर्धेतील दर्जेदार क्रिकेटला अनुसरून हा सामना पुढे गेलेला आहे. गुणात्मक क्रिकेट आतापर्यंत आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आपण सगळेजण बघत आहोत. स्टार्किंगला जे बॅटर आहेत त्यांना पाण्याची गरज आहे. 2 चेंडूचा काही शेष आहे. दीर्घ श्वास ते सुद्धा घेतील. स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये आखली जाईल. जबाबदारी ओळखणं वेगळं, जबाबदारीचं भान असणं वेगळं आणि जबाबदारीचं निर्वाहन करणं त्यापेक्षा खूप वेगळं आहे. पाहायचं इथे जबाबदारीचं निर्वहन करता येईल का या फलंदाजांना.
कालीन क्रिकेट बघत आहात. 2 चेंडू 8 धावांची गरज, 2 मध्ये 8. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी, अत्यंत चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला, चेंडू फळीचा संपर्क नाही, याचमुळे समीकरण बदललं. बॅटिंग टीमच्या विरोधात जात असताना 1 चेंडू 8 धावांची गरज. एक मध्ये 8. उंच चेंडू निघाला, परंतु प्रवास त्याचा फार दूरवर नसेल. शतरक्षक खाली येतात, टिपतात झेल आणि याचमुळे सामना जिंकला. जय हनुमान तोंडलीने जिंकणाऱ्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. समर्थक चाहते संभाजी शेठ सापळे, त्याचबरोबर त्यांच्या